राम राम सोयरी हो, मी कालच एक व्हिडिओ टाकला होता। आता गावागाव अखंड हरिनाम सत्य चालू होतं, तर काही लोकांचं पोट दुखलंच। मी म्हणलोच होतो लोक तरी कशी गुन्हानं बसतील, का लोकांचे पोट दुखत नसतील। तर लोकांनी मला कमेंट केल्याच, मला म्हणले की बाबा अखंड हरिनाम सत्य ठेवाले आम्ही महाराजायला 50-50 60-60 हजार द्यायला, त्याच्यामध्ये तो काय पोट दुखाले म्हणले। तर त्या लोकांना मला हात जोडून सांगायचं आहे, बापू त्याच्यामध्ये मग काहीच दुखणार। तुमच्यासारख्या अशा बोलणाऱ्या 4 पुढाऱ्यामुळे अख्ख्या गावाला ते परिणाम भोगावे लागतात। आता मी तर मला तुम्हाला एक सांगायचं आहे, आम्ही काय तुम्हाला कीर्तन ठेवू नको म्हणून आल्या किंवा कोणाला लावू नको म्हणून आल्या। फक्त आम्ही काय म्हणाल्या की बाबा जे लोक कमी पैशामध्ये येतात, 5000 4000 अतिरिक्त किंवा कमी मध्ये करतात, त्या लोकांना द्या की, त्या लोकांच्या तोंडून ज्ञान घ्या की। पण तुमचं कसं झालंय, तुमचं गावकऱ्याच्या पुढाऱ्याचं तुमच्या त्या 4-2 लोकांचं कसं झालंय, तुम्हाला भेटते मान सन्मान, त्याच्यामुळे तुम्ही गावाची 50,000 जरी पट्टी गेली तर तुम्हाला हरकत नाही ते पट्टी द्यायचं आणि मोठ्या मोठ्या कीर्तनकाराला लावायचं। आता मोठ्या मोठ्या कीर्तनकाराला लावल्याच्या नंतर आम्हाला त्याचा 1 रुपयाचा विरोध नाही। कस का नाही हे बी सांगतो तुम्हाला। संत तुकाराम महाराजाचा एक अभंग आहे, देती घेती तेसी नरकाशी जाती। म्हणजेच की जे कीर्तन करणारे लोक दिलेले पैसे घेतात ते सुद्धा नरकात जातात आणि जे लोक गावामध्ये सप्ताह ठेवून कीर्तनकाराला जास्त पैसे देतात ते सुद्धा नरकात जातात, असं त्या अभंगाचं महत्व आहे। म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही जास्त देऊ बी नका आणि घेणाऱ्यानं जास्त घेऊ बी नका। कसं आहे, कोणत्याही गोष्टीची मर्यादा आणि लिमिट असते, लिमिटच्या बाहेर कोणतीही गोष्ट गेली की असं आमच्यासारख्याला बोलावं लागते। मित्र हो, याच्यामध्ये गावाचं तो नुकसान आहे। प्रत्येक गावातून गोर गरीब जनतेतील प्रत्येकाचा रुपया जमा करून गावामध्ये सप्ताह ठेवायचा आणि पुढारीक लोकांना कोण्या तरी अशा लोकांचे घर भरायचे। म्हणून तुम्हाला सांगतो, जे लोक कमी पैशामध्ये जास्त ज्ञान देतात त्या लोकांचं कीर्तन ठेवायला काही एक हरकत नाही। पण तुमच्यासारख्या लोकांचं काय झालंय, जे लोक जास्त पैसे घेतात आणि कमी कालावधीमध्ये दुसरं ज्ञान सांगतात त्याला तुम्ही लावता। आता मोठा कीर्तनकार जर लावला तर ते काय करते, येते 9 वाजता सांगते 10:30 पर्यंत, 1.5 घंट्याचे घेते 50,000। हे परवडते काय गावाला? मला तुम्ही एक सांगा, तुमच्या मोठेपणापायी तुम्ही गावाला बुडू नका। 5,000 वाला लावा, बिचारा 8 वाजता येते, 8 ते 12 वाजेपर्यंत करते आणि उत्साहामध्ये आणि 1 तास करू काय म्हणते, त्याला म्हणतात कीर्तन। तुकाराम महाराज म्हणतात, सोने चांदी आम्हा नतिके समान, सोनं चांदी आम्हाला माती समान आहे। म्हणून तुम्हाला सांगतो, पैशाचा लोभ तुम्ही करू नका। तुम्ही कमी पैशामध्ये चांगले कीर्तन करा आणि आपल्या हिंदू संस्कृतीला पुढे न्या। याच्यावर काही लोकांना काही वाटत असेल तर त्याच्यामध्ये आमचं काही नुकसान नाही। आम्ही चांगल्या विचाराचे माणसं आहोत, विचार तेवढे चांगले मानता। भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये।